निर्धार परिवर्तनाचा आणि अशा सभेचे साक्षीदार असलेले जामनेर तालुका आणि भुसावळ परिसरातून आलेले सर्व जबाबदार आणि योग्य कार्यकर्ते आणि नेते यांना मी पहिले सलाम करतो. आपले सगळ्यांचे आवडते नेते हे महाराष्ट्राचं असं स्थान आदरणीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत. कायमचा गटागटा सरकार सोडत होते त्याचप्रमाणे आपली निवडणूक मंडळी तो जी राज्याच्या विधान परिषदेमध्ये सामान्य आणलेल्या सर्व घटकांचे प्रश्न मांडतात असे आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेबांसाठी एकदा मोठा काळा होऊन जायचा. मित्र आपल्या जिल्ह्यातील माजी पालकमंत्री आणि माजी विधानसभेचे सभापती आदरणीय ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराती साहेब, आदरणीय माजी आमदार संतोषभाऊ चौधरी, आदरणीय जिल्हा काँग्रेस कमिटीचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब रवींद्रजी पाटील, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री कार्यकर्ता आदरणीय गुलाबरावजी देवकरप्पा, सर्व सन्माननीय व्यासपीठ या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या जामनेरमधले होते. मंत्र्यांच्या घरापर्यंत काय गेलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेता कैसा हो, शरद पवार साहेब कैसा हो, राज्य का नेता कैसा हो, एकच वादा मित्र हो. या सर्व नेत्यांचे मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या या जामनेर तालुका जामनेर नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो. करते कुछ निर्णय के बंदे हम तो कहते ये नथुराम गोडसे के बंदे. अरे ही आवडत रामरे वाणी तुम्हाला आपल्याला काय होणार है. सीताराम होती है भाजपा वाले नाम से. अरे करोड़ों रुपए खा गए मेरे राम के नाम से. ये आवडत रामरे वाणी तुम्हाला आपल्याला काय होणार है. येथे 4-4.5 वर्ष आपण अनुभव घेतोय. खरं का भेटू कापूचं पाणी आणतो आपले मंत्री सांगता गिरीश भाऊ स्टॉकमार्केट मंत्री, मुख्यमंत्री पिस्तुला मंत्री जयंत पाटील साहेबांचा सुद्धा आपण जोरदार टाळ्यांचा सत्कार करा. मित्र 35 वर्ष 20 वर्ष आमदारकी आणि 4.5 वर्ष मंत्रीपद. जामनेर तालुका झकास आणि गिरीश महाजन झकास. खरं खोटं. अरे यांची हीन मोठी अडकली हो. दुष्काळ असो, सुकाळ असो, संकट असो, काही असो, फक्त स्टळीबाज. कधी दुसऱ्यावर बनतो कधी गावावर बनतो. जैन कधी झाडं भेटो आपण गावाच्या जगरात स्वागत करा. फुल भुलेरिया दिवसभर खोटं बोलता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता खोटं बोलून 10 तपस्याच्या जोरावर, ईव्हीएम मशीनच्या जोरावर, पैशाच्या जोरावर सत्ता काबीज करतायत. जनतेची दिशाभूल करतायत. अहो जामनेर सारख्या शहरामध्ये जामनेर तालुक्यामध्ये दादासाहेब 1400 गावाला टँकर 5 वर्ष झाले. भर पावसाळ्यात सुद्धा 12/5 गावाला टँकर होते. ही शोकांतिक आमच्या जलसंपदा मंत्र्यांची आहे. हे नावाला जलसंपदा आहे तर हे प्रत्यक्ष आता जलसंपदा मंत्री झाले. असे मोठे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत मित्रांनी सुद्धा तुमच्या आमच्या घामाचाच पैसा सरकारने घातलेला आहे. आणि धडा शिकवायचा आहे. यांची जागा दाखवायची आहे. फार बरं भाऊ बंद फोन लोकांनी ओळखलं तुम्हाला. स्वतः जलसंपदा मंत्री असून स्वतःच्या तालुक्याला पाणी घालून शकत नाही. त्यांच्या तालुक्यातल्या जनावरांची माणसांची तहान भागवू शकत नाही. छावण्या लावू शकत नाही. तर हे काम महाराष्ट्राची तहान भागवणार आहे. आणि मला 12 वर्षाला पाठवा.
अरे बारामतीला गेला तर तुझे बारामती करून टाकतील ना. बारामती सुखी होते काय का. अरे बारामतीमध्ये माणसं उभे केले हो. महाराजावर पुष्कळ येत नव्हती. फळबागा ऊसाची शेती आहे. 12 महिने शेती आहे. पवार साहेबांनी अजित पवारांनी सुप्रियाताई सुळेंनी काय यांची बरोबरी करेल त्यांच्या नखाची बरोबरी घ्यायला तुला दुसऱ्या घ्यावं लागेल मला खरे का बाबा. चालला बारामती. अरे बारामती करून टाकते गेले जो बारामती वाटे लागले बरोबर हो. हा त्याला आयडिया नाही तिथले मंडळी सगळे मातब्बर मंडळी देशाचं नेतृत्व करतात, राज्याचं नेतृत्व करतात. ही ताकद त्यांच्यामध्ये पिढ्यावरती नुसते वाटायला जात नाही. खायचे वाटायचे मशीन मॅनेज करून निवडून यायचं हे कामाने ते कामाच्या वेळेवर निवडून येतात. स्वतःच्या मताच्या प्रकाराला सुद्धा राहत नाही. हा नावांची पवार कुटुंबियांचं आहे आणि असे कुटुंबियांचं नेतृत्व देशाला आणि राज्याला मोठ्या साहेबांच्या माध्यमातून राज्यात त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. मित्र या 4.5 वर्षामध्ये अनेक घटक मग शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सुशिक्षित बेरोजगार असतील, उच्च शिक्षण घेणारे उच्च शिक्षित विद्यार्थी असतील, अंगणवाडीच्या सेविका मदतनीस असतील, एकही घटक राज्यामध्ये असा शिल्लक राहिला नाही की तो रस्त्यावर उतरून आंदोलन त्यांनी केलेले. सगळ्यांनी आंदोलन केलं पण तरी यांना जाऊन फुटत नाही. एवढं झाड वाटायचे घेंद्याच्या वाटायचे सरकार खरे का बरोबर. मराठ्यांच्या आरक्षणाचं गावावर, बंगाल्यांच्या आरक्षणाचं गावावर, मुसलमान समाजाच्या आरक्षणाचं गावावर कोणाला सांगित नाही. फक्त गावावर हलवा आणि मत मिळवा एवढा दंडावर मित्र हो. येणाऱ्या काळामध्ये यांच्या फसव्या गोष्टींना, फसव्या भाषणाला, फसव्या आश्वासनांना, खोटं बोलणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ या लोकसभेपासून आपल्याला सुरुवात करायची. आणि लोकसभेमध्ये या देशाचं तुमचं जे स्वप्न आहे एक मराठी नेता, जाणता राजा, शेतकऱ्यांच्या कारभारी, रंगऱ्यांच्या कारभारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पंतप्रधानपद अर्थ ठेवायचंय. आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला राज्याची सत्ता मिळवायची आहे. जेवढी विनंती आपल्याला करतो हा निर्धार करा की परिवर्तन ही या देशाची नांदी आहे, परिवर्तन ही या राज्याची नांदी आहे आणि जाणण्यापासून आपण सुरुवात करणार आहोत की हात वर करून जाणार. अजित पवार घाबरू नका. भाग आणि घाट अपक्षा 2 नंबर फक्त किरी जायच्या माणसाचे काढतात पण नवीन एसपी असून तेही बंद झाले. धंदे वाढले. गिरीश भाऊंनी विकास केला. 2 नंबर छोटे मोठे केसेस, घाट अपक्षा, तहसीलदारकडचे निकाल उलटे सुनते, प्रांतकडचे उलटे सुनते, सगळं उलटे सुनतं. अरे यांना उलट करून टाका आता हे येणार. धन्यवाद. येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादी समोरचं बटन दाबून आपण राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी जिल्ह्यामध्ये निवडून द्या एवढीच सरकारी आग्रहाची विनंती करतो. आणि जाता एक सांगतो पूर्व बोला पश्चिम हो, पूर्व बोला पश्चिम हो, अरे उत्तर बोला पश्चिम हो, सब तरफ एक आवाज है. राष्ट्रवादी पर विश्वास है, बाकी सब बकवास है.